काढून कोण दिलं मंगलानं? मला काढून कोण दिलं? हे मंगलाच्या घरी ही पोरगी कोण होती? कोण होती ती मंगलाच्या घरी ड्रेसवाली पोरगी, जी भांडे घासून राहिली होती, कामं करून राहिली होती? ती प्रियासारखीच दिसत होती. तिच्या चेहऱ्याबरोबर दिसला नाही मला, पण ती प्रियाच होती. मी 100% सांगतो ती प्रियाच होती. माझ्या डोळे मला एवढे धोका देऊ शकत नाहीत. आणि जर ती प्रिया नसती तर मला मंगलानं घराच्या बाहेर काढलंच नसतं. ती प्रियाच होती, बहुतेक प्रियाच होती ती. पण प्रिया तिच्या आईच्या घरी तर अखाडीला गेली असेल ना? हो, प्रियाची तर पहिली अखाडी आहे. मग प्रिया तिच्या आईच्या घरी अखाडीला गेली असेल. मग ही बाई कोण होती जी मंगलाच्या घरी भांडे घासून राहिली होती? अरे बापरे, या बायानं तर मला चक्करमध्ये टाकलं. काहीतरी कुठेतरी शिजून राहिलं, काहीतरी शिजून राहिलं. दाल में कुछ काला है मोना, दाल में कुछ काला है. नाही, हे गोष्ट मला शांताबाईले सांगाच लागेल मला शांताबाईले हे गोष्ट. अरे काकू, तुम्ही काऊन उभे आहे इथं? मोना काकू, काय झालं? घरात जा ना. घरात आहे ना, माझी आई आहे, प्रिया वहिनी आहे. घरात जा ना. तुम्ही बाहेर कोण उभे राहिले? काय म्हणते? काय बोलला तू? घरात ती आई आहे, प्रिया वहिनी आहे. प्रिया वहिनी आहे? तुझ्या घरी प्रिया आहे? हो, माझ्या घरी प्रिया वहिनी आहे. कालपासून आली आमच्या घरी प्रिया वहिनी. सगळे कामं करून राहिली, सर्व घर स्वच्छ केलं, भांडे घासले, कपडे धुतले. माझ्या आईचं होत नाही ना, माझ्या आईचा हात दुखून राहिला, म्हणून प्रिया वहिनी आली आमच्या घरी कामं करायला. जा ना काकू, घरात जा ना. आई आहे ना घरात. असं ती आईचा हात दुखून राहिला, ती आईच्या ना कामं होऊन नाही राहिली, म्हणून त्या घरी प्रिया वहिनी कामं करायला आली. पण का रे पिंट्या, प्रिया वहिनी तिच्या आईच्या घरी नाही गेली का रे? प्रिया वहिनीची पहिली अखाडी आहे. प्रिया वहिनीच्या आईच्या घरी नाही गेली? प्रिया वहिनीच्या घरून कोणी घ्यायला नाही आलं तिले? अरे काकू, आलं ना. प्रियावरीचा भाऊ आला होता, पण माझ्या गंगा अक्कानं लय भांडण केलं आणि तिच्या भावाले पाठवून दिलं वापस. आणि मग प्रियावणी लय रडत जाय आणि तिचा भाऊ बी रडत जाय. मग माझी गंगा अक्का म्हणे प्रियावणीले की जाऊ नको. पण मग माझी आई म्हणे की मग आमच्या घरी चाल, घरी राहत नसते म्हणे अखाडी असलं की, म्हणून आमच्या घरी चाल म्हणे. म्हणून मग आमच्या घरी घेऊन आलो आम्ही प्रियावणीले. माझी गंगा अक्कानं लय भांडण केलं प्रियावणीच्या भावासोबत, वापस पाठवून दिलं प्रियावणीच्या भावाली. अशी गोष्ट आहे ती. नाही, तेच तर म्हटलं की ती माय एवढा उड्या कोण मारत जाय. त्या मायनं मला बाहेर कोण काढून दिलं आत्ता समजलं. अशी इथं पाणी उरलं आहे ना. बरं ठीक आहे म्हणा, थांब म्हणा तू आता. त्या पोरीची पहिली अखाडी खराब केली तुम्ही ना. त्या पोरीला घरी त्या मायच्या घरी जाऊन दिला आणि त्या घरी आणलं का रे कामं करायला त्या मायनं? आणि काय झालं रे त्या माय रे? कायचा हात दुखते त्या मायचा? कोणती कुठती माय कुंदा खांद्याला गेली होती रे? ते मला नाही माहित बा, पण माझी तब्येत खराब आहे ना काकू. चला ना काकू, घरात चला ना. माईला सांगतो मी की तुम्ही आले. घरात नाही येत मी. त्या घरात नुसतं बाहेर आली मी. आता चालली मी, आता माझ्या घरी चालली. मला लय अर्जंट काम आहे. अशी गोष्ट आहे ना. इथं पाणी मुरलं. दोघी नंदा भावजाई मिळून त्या पोरीचा छळ करून राहिल्या, त्या पोरीला त्रास देऊन राहिल्या आहे ना. अशी गोष्ट आहे. हे सर्व शांताबाईपासून लपेल आहे, म्हणून शांताबाईला त्याला काहीच माहीत नाही. पण हे मला शांताबाईला सांगावंच लागेल, कारण कोणाच्याही पोरीला त्रास झालेला चांगला नाही आहे. देवानं मला बी पोरगी दिली. मी कोण दुसऱ्याच्या पोरीचा त्रास माझ्या डोळ्यानं पाहू? जर मला दिसून राहिलं कुठं अन्याय होऊन राहिला तर त्याच्या विरोधात तर मी बोलणारच आहे. काही झालं तर चालते. हे गोष्ट मला शांताबाईला सांगावंच लागेल. हो इंदुबाई, हो. येऊ ना. तारीख काढली का तुम्ही? तारीख सांजेची? मग बामनाला विचारून तारीख काढा ना, मग येऊ आम्ही. बबिता, बामनाला विचारलं बामनाले. या महिन्याच्या त्यानं आता आखरी 1 तारीख दिली, 30 तारीख. आणि पुढच्या महिन्याच्या दिल्या मग 2 तारखा पहिल्या हप्त्यातल्या. तसं मग तारीख ठरली की मी करतोच मग तुला फोन. शांतावहिनी तू दोघी चालल्या या मग. अजून ते गंगा वहिनी, अजून मोना, पद्मा, सगळ्याला घेऊन जा. तसं मी अलग सगळ्याला स्पेशल फोन करीन. पण सांगून ठेवतो म्हटलं तुझ्या जवळ आता. हो इंदुबाई, शांतावहिनी स्पेशल फोन लागेल, तशी येत नाही बरं मी. हो स्पेशल. हा फोन खाली ठेवा आणि डबल फोन लावतो मी तुम्हाला. बस तुम्ही म्हणता घ्यायला घेऊ काय? घ्या येत नाही तर तुमच्या भावाला वाटतं घ्यायला. अजी नाही जी इंदुबाई, अजी मी गंमत करून राहिली होती तुमची. येईन ना मी, येईन. पहिले तुम्ही तारीख ठरवा साडी नेसवायची सोनूच्या, मग आम्ही येऊ. बस सगळेजण येऊ आम्ही. सगळ्या गावातल्या बाहेर घेऊन येतो. टेन्शन नका घेऊ तुम्ही. तारीख ठरवा फक्त. 7 महिना लागली का लगेच सोनूले? हो नाही, 7 महिना लागते आता 7 महिना. उद्या लागते. तर मग जसं म्हटलं नेसून घेऊ पटकन. आता पावसाचं कसं, आता आमच्या गावातच हॉल भेटतात ना, तर पोरायचं असं म्हणणं आहे, पोरायचं माया सुनायचं की हॉलच बुक करू. घरीवाला दांगडं होते म्हणतात. तर मग तसं पाहू आता काय होते. तर हॉल बुक केला की मग कसं सगळं ते आता ते हॉलवालेच करून देतात, सगळं डेकोरेशन येते, आपल्याला काहीच करावं लागत नाही शांताबाईनी. हो ना, तेच पुरते इंदुबाई, तेच पुरते. तुमचे पोरण सुना म्हणतात की नाही, तसंच करा. आता करतात आजकालच्या पोरी नवीन पद्धतचं करू देते रे. आता आपल्या वेळेस नव्हतं असं काही. आपलं जुनं होतं, सरळ बसवलं खुर्चीवर, नाही तर मग बसवलं की झालं.
साडी नेसून देत आणि वटी भरत. आता तसं नाही राहिलं माही बाई, आता अलग अलग निघाली फॅशन. आता तर लगे ते ब्लाऊजही अलग अलग शिवतात. तुम्हाला सांगतो पुरी, त्या ब्लाऊजावरही नावं टाकतात आई, काय काय टाकतात माही बाई. ते हाती लगे त्याच्या लगे ते बोर्ड असतात, मी आई होणार, मी बाबा होणार, मी मामा होणार. आता असं अलग अलग निघते, तसं अलग अलग करतात लेकरं. करू द्या हौस करू द्या. कसं साडी पहिल्याच वेळेस नेसले जाते, मग डबलच्या वेळेस कोण साडी गिडी नेसते, त्याच्या मनामनानं करू द्या. हो ना शांताबाईनी, मग तेच ना, मी मदत बोलूनच नाही राहिली. जसं माझ्या सुना करतात तसंच करू देऊन राहिली. लय हौस आहे ते, लय हौस आहे. ननदचं मस्त हौशीर करतात, त्या कौतुकानं करतात. तुम्हाला त्याला म्हटलं तुमच्या मनानच करा, फक्त मी पैसे द्यायची मालक, असं ठेवलं बाई आता. आणि या मग तुम्ही सगळेजण. आणि का बबिता, बांधकाम चांगलं चालू आहे ना? चांगलं पद्धतशीर करू दे त्या मुरलीच्या मनात नको करू तू. नका बांधून, तसं नका बांधू, एकदार होत असते बाई घर. हो ना इंदुबाई, हो ना, तुमचे भाऊ काय ऐकते काय, आणि त्याला जे करायचं तेच करतात. ते चांगलं चालू आहे बांधकाम. पाणी बी येऊन राहिलं आता, जास्त पाणी द्यायचं बी काम नाही पडत. वरचं पाणी आलं की मग काही पाणी द्यायला जा लागत नाही आलं तर मग जात असतं पाणी द्यायला मी. हो बाई, चांगलं पाणी दे घराले, चांगलं मजबूत झालं पाहिजे घर. एकच दार बांधा लागते. हो, चांगलं चालू द्या. बरं मग मी करतो मग तुला फोन. हो ठेवू मग आता. हो ठेवा आता फोन ठेवा. चांगलं आहे बाई बबिता, चांगलं आहे. इंदुबाईले इतक्या वर्षानं खुशी दिली बाई देवाले. सोनूले खरंच, सोनूला तेच नव्हतं ना, 4-5 वर्ष झाले. इंदुबाईले लय खराब वाटते. कसं त्याच्या पोरायले आहेत ना लेकरं, पोरायले काही नसले की मन दुखतेच. चांगलं आहे, जाऊ आपण. सगळ्याजणी जाऊ आपण सोनूच्या सांजीले. मस्त करू सोनूची सांजी, मस्त हर्ष उल्हासात करू. हो बाई शांताबाई, जाऊ ना, नाही तर काय माहिती जाऊ ना. नाही आशा बाईला फोन केला म्हणे, लगेच शेताला फोन केला. आता काय सव, आता पाण्या पावसाचं बाई मला नाही वाटत बाई आशा बाई तरी येतील, पण शेता कायची येते व तर शेताला तुम्हाला तर माहिती तसं बी तिचं जीवारची ते नाही इकडे येऊन राहीन आमच्यात. अळाच समजते त्यामध्ये. आता पाण्या पावसाची लेकराची शाळा पडते पोरीची, कायची येते होते. आली तर फारच चांगलं म्हणा, पण काय मी बाबा तिला माहित येते की नाही येत. ओ शांताबाई, काय करून राहिली ओय मुना? काही नाही हो, ये ना, बसलो होतो. पाय आत्ताच फोन ठेवला इंदुबाईनं, आणि तू आली. त्याच्या पोरेला साडी नेसन आहे तर आमंत्रण द्यायला फोन केला होता त्यानं. आता तसा स्पेशल फोन करतील त्या प्रत्येकीले, पण जसं त्यानं आमच्याकडे सांगून ठेवलं आता. तुला येईनच त्याचा फोन तारीख ठरली की मग असं इंदुबाईच्या पोरीले सोनूले असं का, सोनूले साडी नेसवा लागते काय? मग जा लागेल आपल्याला सगळ्याले. जाऊ ना आपण सगळ्याजणी जाऊ मस्त. हो ना हो म्हणा, मी तेच म्हटलं आता बबिताले की आपण जाऊ म्हटलं सोनूच्या सांजीले. मस्त हर्ष उल्हासानं सांजी करू म्हटलं सोनूची. ये ना. कशी काय आली होती बाबा अचानक दुपारी? दुपारची येत नाहीस तू, दुपारची झोपा काढतं. अचानक कसा काय चक्कर मारला माझ्या घरी? अय शांताबाई, कारणच तसं आहे ना, कारणच तसं आहे. डोळ्यावर पट्टी बांधून बसली तू, तुला काहीच माहीत नाही काय होऊन राहिलं तर. हे गंगी आणि ते मंगला दोघी नंदा भावजाई मिळून त्या प्रियाचा छळ करून राहिल्या. प्रियाला भलकसा त्रास देऊन राहिल्या म्हटलं. पहिले अखाडे देणं प्रियाची खराब केली, प्रियाला जाऊ दिलं नाही मायच्या घरी, तिच्या भावाला वापस पाठवलं, भांडणं केली प्रियाच्या भावासंग, तिच्या संग. आणि ते मंगलानं प्रियाला तिच्या घरी आणलं आणि कामं करायला लावून राहिली. आणि ते मस्त आराम खाऊन राहिली मंगली. माझ्या स्वतः डोळ्यानं पाऊस आली म्हटलं शांताबाई. मी हे सगळं अंत्य संबंध गेला प्रियाचा. त्या प्रियावर बिचारीवर, गरीब पोरीवर किती अन्याय होऊन राहिला शांताबाई. हे सगळं पाप ते मत्थे लागू राहिलं, लक्षात ठेवतो आता. काय बोलून राहिली तू? हे प्रिया अखाडीला गेली नाही, प्रियाची पहिली अखाडी खराब झाली नाही व. प्रिया तर अखाडीला गेली वाटते, पहिली अखाडी तिची तर नाही. तू त्या डोळ्यांना पाहिलं म्हणजे तू प्रिया होती कुठं? मंगलाच्या घरी होती का प्रिया? शांताबाई, तुला विश्वास नशीन बसत तर त्या डोळ्यांना पाय चाल, तर मंगलाच्या घरी प्रिया कामं करून राहिली म्हटलं. आणि ते गंगाबाई भलकशी त्रास देऊ राहिली म्हटलं सुनीले. आता माय काय सांगू राहिली तू? मोना काय सांगू राहिली तू? गंगा प्रियाला त्रास देऊन राहिली म्हणजे गंगाची थंडी झालीच नाही का अजून? मागे चांगलं झटकली होती मी गंगाची. तिने सांगितलं होतं ना की त्या काकूच्या म्हटल्यावर तू भरोसा करू नको. तरी गंगा सुधारलीच नाही आहे ना. असं आता मला ठोस निर्णय घ्यायला लागेल आणि गंगाला धडा शिकवाच लागेल. तेच म्हणून राहिले मग शांताबाई मी तुले की गंगाबाई काही सुधारणारी बाई नाही आहे. लातो की भूत बातो से नाही मानते. ते काय वाट काय खोटी आहे काय? गंगाला चांगला धडा शिकवाच लागेल शांताबाई. आणि तुला हे तिचं बरोबर करून द्या लागेल त्या प्रियाचं. बिचारी ती प्रिया बिना बापाची पोरगी आहे. गरीब आहे, तिची माय गरीब आहे, तिची परिस्थिती गरीब आहे. ते गंगाबाईतले किती हलकटसारखं वागणूक देऊन राहिली, तिला नोकरीसारखी कामच्याकडून कामं करून घेऊन राहिली. आणि मंगलीचा फायदा घेऊन राहिली. त्या आगीत मंगली अंग शकून राहिली. मंगलीला चांगला धडा शिकू आणि त्या गंगीला चांगला धडा शिकू म्हटलं. आणि ते कोणती काकू आहे, त्या काकूची चांगली सट काढ, चांगली त्या पद्धतीने काढ, त्या हिशोबानं काढ. अहो मंगली जाऊ दे व, मंगली तर बिना बुडाचा तांबे आहे. जिकडे असं तिकडे गलांटे ते. मंगली काय धर्मिक तरी आहे काय? मंगली आता काय बोलते तर मग काय बोलते, आपल्यासोबत काय बोलते तर गंगासोबत काय बोलते, ते कोणाकडूनच नाही आहे, ते कोणाचीच नाही आहे मंगलीचं नको हे करू. जाऊ दे मंगलीले,
पण गंगा गंगाला शोभलं काय हे काय काय गोष्टी केल्या होत्या तिनं काय काय बडाक्या मारल्या त्या लग्नाच्या टाईमाले मी असं वागवीन मी तसं वागवीन आणि एवढा कच्च्या करायची आहे काय आणि ती प्रियाच्या काकूनं काय माहित काय दुश्मनी आहे प्रिया माय सांगत बदला काढला आणि पोरच्या घरात आग लावून दिली. थांब आता तसं नाही सुधारती नाही बाया. आता मला प्रियाच्या काकूच्या घरी जाऊन दांगडो करायला येईल. प्रियाच्या काकूला शिक्षा भेटलीच पाहिजे म्हटलं. तिला समजलं पाहिजे शांताबाई काय आहे तर. आता माय शांताबाई गंगाबाईला शोभलं का माय बाई हे सांग बाई लहान झाली गंगाबाईची. नाही शांताबाई नाही तू एकट्याने ये तुझ्या संग आम्ही सगळ्याजणी येऊ सगळ्याजणी जाऊन त्या प्रिया काकूची झटकून काढू चांगली. हो एकटी तर हे करीन तुम्हाला सगळ्याजणी जाऊ आपण 4-5 जणी मिळून चांगले झटकून काढू उद्या. चला बरं उद्या दूध का दूध आणि पाणी का पाणी कराच त्या प्रियाच्या काकूचं. पोरले तराच होऊन राहिला बाई. किती गरीब पोरगी आहे प्रिया किती गरीब पोरगी आहे. पाहिजे पोरगी असली तर काही नाही बाई गरीब पोरले करावं का बाई असं एवढी चांगली सुंतक दिराने भेटली बाई गंगूबाईले. मग तिच्यावर अन्याय अत्याचार करून राहिली. तिले पोरगी रे म्हणून दुसऱ्या पोरले अत्याचार करते काय गंगाबाई. नाही नाही ते प्रिया काकूला जरा शिकवाच लागेल. मी तर म्हणतो प्रियाली घ्या सांगो आता गंगाली घ्या आणि चला आपण तिघी पद्माली घ्या आणि चला सगळ्याजणी सैगी करा शांताबाई सैगी करा. दूध का दूध पाणी का पाणी करा तुम्ही शांताबाई. हो बबिता हो बरोबर बोलली तू. ते प्रियाच्या मायनं माया भरशावर पोरगी दिली म्हटलं माया तोंडाकडे पाहून दिली. आता मला दूध का दूध आणि पाणी का पाणी कराच लागेल म्हटलं. सैगी करतो आमने सामने सैगी आणि दोघीला धडा शिकवतो.